तर आज होतं माझ्या मित्राचं नाईटचं लग्न. तर नमस्कार पब्लिक, आपण डेली प्रमाणे आवरून आपण निघालो आपल्या कामाला. तुम्ही बघू शकता आपण वडाळीभोईमधून जात होतो. ती इथं आहे जनता विद्यालय वडाळीभोई. इथं होतं आपलं 10वीचं बोर्डाचं एक्झाम, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण जाणार होतो आज दोडंबे जैतापूरला. त्याच्यानंतर आपण रस्त्याने जात होतो. तुम्ही बघू शकता दोडंबे गावामध्ये आपण पोहोचलो होतो. मंदिराचं काम चालू होतं. त्यानंतर आपण निघालो जैतापूर रस्त्यानं. तर जैतापूर रस्त्यापाशी गेलो. तुम्ही बघू शकता इथं पाठी दिसली. त्याच्यानंतर जैतापूर गावामध्ये जर काही पेशील असेल तर डोंगर. त्यानंतर आपण आलो पिंपळगावला. तर एका ठिकाणी थांबलो. तर तिथं मस्त एक आजी दुकान होतं. आजीला म्हटलो द्राक्षाला काय भाव चालू आहे. आजी बोलली ते काय आहे 150 रुपये किलो. त्याच्यानंतर जे लाल आहे ते 130 रुपये. त्याच्यानंतर कोणाला सोबत आपण आलो टोल नाक्यावरती, नाही कारण आपल्याला जायचं साकोरे गावामध्ये. आपण आलो साकोरे गावामध्ये. तुम्ही बघू शकता तिथं रस्त्याचं काम चालू होतं. कोणाला सांग म्हणून लवकर गाडी काढून घ्या. नंतर आपण आपलं काम करून निघालो तिथून. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण आलो पिंपळगाव मध्ये. पिंपळगावतून आपण गेलो वणी चौफुलीवरती. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गेलो आपल्या मित्राच्या लग्नामध्ये. तुम्ही बघू शकता मित्राचं लग्न होतं. त्या मित्राच्या लग्नामध्ये आपले भेटले मित्र नाही का विशाल भाऊ. त्याच्यानंतर मग नका विचारू. त्याच्यानंतर लग्न लागत होतं. लग्नामध्ये तुम्ही बघू शकता मस्त सिनेमॅटिक शूट करायचं काम चालू होतं नाही का. मग त्याच्यानंतर आपण पण घेतली व्हिडिओ काढून नाही का. व्हिडिओ काढल्यानंतर चला म्हणलो आता आपल्याला जावं लागेल जेवण करायला. मग आपण गेलो जेवण करायला. तर काय भाऊला म्हणून चला आणा पटकन नाही का, भूकच लागेल होती. त्याच्यानंतर त्यांनी आणलं. मग आपण काय जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर चला म्हणलं आपल्या मित्राला भेटून येऊ नाही का. तिथं मस्त चालू होतं फोटोशूट करायचं काम. त्याच्यानंतर मग काय आपण आपल्या मित्राला भेटून आपण निघालो आपल्या घरी. चला मित्रांनो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.